नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, आपल्या प्रत्येकाचं काही ना काही एक स्वप्न नक्कीच असतं. कोणाचं आलिशान बंगला बांधण्याचं, तर कोणाची महागडी कार घेण्याचं. परंतु जेव्हा आपण अफाट श्रीमंती असा शब्द वापरतो तेव्हा डोळ्यासमोर येते ते म्हणजे निळा आकाशात झेपावणारं एक पांढरशुभ्र प्रायव्हेट जेट. सिनेमांमध्ये जेव्हा एखादा बिझनेस टायकून किंवा सुपरस्टार स्वतःला विमानातून दिमाखामध्ये उतरतो तेव्हा ते दृश्य पाहून अनेकांना असं वाटतं की वा भाई, क्या एंट्री है. कधीतरी आपलीही एंट्री अशी असावी असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. प्रायव्हेट जेट हे म्हणजे केवळ प्रवासाचं साधन नाही, तर ते यश आणि लक्झरीचं सर्वोच्च शिखर मानलं जातं. पण तुम्हाला माहीत आहे का, हे विमान विकत घेणं जितकं आव्हानात्मक आहे त्यापेक्षा कितीतरी जास्त कठीण आहे ते टिकवून ठेवणं. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या उडत्या महालाच्या किमतीपासून ते त्याच्या खरेदीच्या नियमांपर्यंतची सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. तर मग आता प्रायव्हेट जेटची किंमत किती असते, त्याची देखभाल आणि विकत घेण्याचे काही नियम असतात ते पहा. तर विमानाची किंमत ही त्याच्या इंजिनची क्षमता, आतली सजावट म्हणजेच इंटेरियर आणि ते किती लांबचा प्रवास करू शकतं यावर ठरते. यामध्ये लाईट जेट्स येतात. यामध्ये 4 ते 6 लोक बसू शकतात. याची किंमत साधारण 15 ते 40 कोटी रुपयांपर्यंत असते. ही विमानं कमी अंतराच्या प्रवासासाठी अगदी उत्तम असतात. त्यानंतर मिड साईड जेट्स येतात. यामध्ये 8 ते 10 लोक आरामशीर बसू शकतात आणि इतर सोयी सुविधा देखील जास्त असतात. याची किंमत साधारण 60 ते 150 कोटी रुपयांच्या दरम्यान असते. त्यानंतर येतं ते लार्ज हेवी जेट्स. हे म्हणजे चालतं फिरतं महालच असतं. यामध्ये बेडरूम, मीटिंग रूम आणि किचन असतं. याची किंमत अगदी 300 कोटी रुपयांपासून ते 800 कोटी रुपयांपर्यंत किंवा त्यापेक्षा देखील जास्त असते. तर आता हे प्रायव्हेट जेट कोण खरेदी करू शकतं आणि यासाठी काही नियम असतात का? तर प्रायव्हेट जेट खरेदी करण्यासाठी केवळ पैसा असून चालत नाही, तर भारताच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे म्हणजेच DGCAचे कडक नियम पाळावे लागतात. विमान घेणाऱ्या व्यक्तीला किंवा कंपनीला गृह मंत्रालयाकडनं सिक्युरिटी क्लिअरन्स मिळवणं अनिवार्य असतं. विमान खरेदी करताना मोठ्या प्रमाणावरती परकीय चलन वापरलं जातं. त्यासाठी रिझर्व्ह बँकेच्या नियमांचं देखील पालन करावं लागतं. जर तुम्ही स्वतःसाठी विमान घेत असाल तर तुम्हाला नॉन शेड्यूल ऑपरेटर म्हणून नोंदणी करावी लागते. तर यासाठी पात्रता कुठली आहे, तर कोणताही भारतीय नागरिक असलेला व्यक्ती किंवा भारतात नोंदणीकृत कंपनी हे विमान खरेदी करू शकते. तर आता हे विमान जेव्हा हवेत असो किंवा जमिनीवर, त्याचा खर्च कधी थांबत नाही. तुम्ही एकदा प्रवास करायचा ठरवला तर तुम्हाला इतर खर्चावरती डोळे ठेवावे लागतात. यामध्ये येतं सगळ्यात पहिलं म्हणजे विमानाचं इंधन. विमानाचं इंधन हे अत्यंत महाग असतं. एका लहान विमानाच्या 1 तासाच्या प्रवासाच्या खर्चासाठी साधारण 50,000 ते 1,00,000चं इंधन लागतं. त्यानंतर येते ती म्हणजेच लँडिंग आणि पार्किंग फी. कोणत्याही विमानतळावरती विमान उतरवण्यासाठी लँडिंग चार्जेस द्यावे लागतात. जर विमान तिथे रात्री पार्क केलेलं असेल तर त्याचे पार्किंग चार्जेस वेगळे असतात. त्यानंतर येतं ते म्हणजे ग्राउंड हँडलिंग. विमानाची साफसफाई आणि प्रवाशांची सोय पाहणाऱ्या टीमला 50,000 ते 1,00,000 रुपये द्यावे लागतात. जर तुम्ही भाड्यानं विमान घेतलं तर एका तासाला साधारण 1.5 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंतचे पैसे तुम्हाला मोजावे लागतात. आता प्रायव्हेट जेट हे घेणं सोपं आहे, पण तसं ते सांभाळणं कठीण आहे. असं का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल तर पहा. एका जेटसाठी किमान 2 अनुभवी पायलट केबिन क्रू लागतो. त्यांचा पगार, प्रशिक्षण आणि हॉटेल स्टेचा खर्च वार्षिक काही करोडोंमध्ये जातो. त्यानंतर येतो इन्शुरन्स. विमानाचा विमा उतरवणं हे अत्यंत महागडं काम आहे. विमानाची किंमत जितकी जास्त तितका विम्याचा हप्ता मोठा. त्यानंतर हँगरचं भाडं. कारण विमान उभं करण्यासाठी विमानतळावरती खास जागा असते, कारण ते तुम्ही तुमच्या घरी घेऊन जाऊ शकत नाही आणि ती भाड्यानं घ्यावी लागते. याचं महिन्याचं भाडं काही लाखो रुपयांमध्ये असतं. आता एवढं सगळं करूनही जर तुम्हाला विमान खरेदी करायचं असेलच तर विमान तुम्ही कुठून खरेदी करू शकता ते पहा. तर विमान घेण्यासाठी कारसारखे काही शोरूम्स नसतात. यासाठी एअरक्राफ्ट ब्रोकर किंवा एव्हिएशन मॅनेजमेंट कंपन्यांची मदत घेतली जाते. त्यासाठी गल्फस्ट्रीम, बॉम्बार्डियर, द सॉल्ट यांसारख्या मोठ्या कंपन्या थेट
कंपन्यांशी संपर्क साधून किंवा एजंटांमार्फत नवीन विमानं विकतात. सेकंड हँड विमानांसाठी कंट्रोलरसारख्या जागतिक वेबसाईटचा वापर हा केला जातो. प्रायव्हेट जेट असणं ही फार मोठी जबाबदारी आहे. मात्र वेळेची बचत आणि गोपनीयतेसाठी मोठे उद्योगपती, सेलिब्रिटी, त्यानंतर राजकारणी लोक हा खर्च आनंदानं सोसतात. तुम्हाला जर विमानानं प्रवास करायचा असेल तर स्वतःचं विमान घेण्यापेक्षा आजकाल चार्टर करणं हा अधिक सोपा आणि स्वस्त पर्याय मानला जातो. यासाठी तुम्हाला तासाला 1.5 लाख ते 8 लाख रुपयांपर्यंतचा खर्च येतो. परंतु बाकी जे काही तुम्हाला आत्ता मी सांगितलं आहे तर यापैकी कुठलाही खर्च त्यासाठी तुम्हाला करावा लागत नाही. ना तुम्हाला विमान विकत घ्यावं लागतं, ना त्यामध्ये इंधन भरण्यासाठी वेगळे पैसे द्यावे लागतात, ना केबिन क्रू पाहावा लागतो, ना त्याला हँगरसाठी पैसे द्यावे लागतात. तर मग मित्रांनो, तुमचंही जर स्वप्न असेल तर नक्कीच पूर्ण होईल, परंतु त्यासाठी तुम्हाला एवढा खर्च मात्र करावाच लागेल. यावरती तुमचं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.